कार्यकर्त्याला किंमत कधी असते, ज्यावेळेस नेत्याला तो निवडणूक जिंकून देऊ शकतो तरच त्याला किंमत असते. कारण निवडणुकांच्या राजकारणामध्ये जर फरफट होत असेल कार्यकर्त्यांची तर ती त्यांच्या हातानं झालेली हे पहिल्यांदा कार्यकर्त्यांनी ऍक्सेप्ट करावं. काय असतो कार्यकर्ता, म्हणजे कसं ओळखायचा कार्यकर्ता? राजकारण किंवा समाजकारण समजणारा माणूस हा कार्यकर्ता चांगला असतो. ज्यांना राजकारण माहीत नाही ते मग येतात, सतरंजी उचलतात, 2 दिवस सोशल मीडियावर धिंगाणा घालतात, निघून जातात. मग त्याच्यामुळे नेता व्हायसाठी कार्यकर्ता येतो का? तर नाही. नेता होण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता येत नसतो. प्रत्येक कार्यकर्त्याचं एक काम असतं. काही कार्यकर्ते हे प्रचारातच ऍक्टिव्ह होतात, काही कार्यकर्ते हे समाजकार्यात किंवा इव्हेंट्समध्येच ऍक्टिव्ह होतात, आणि काही कार्यकर्ते मतदानाच्या दिवशीच ऍक्टिव्हेट होतात. तर महाराष्ट्रातलं राजकारण गलिच्छ झालं असं लोकांचं म्हणणं असतं, आणि माझंही ते म्हणणं आहे. पण ते राजकारण सुद्धा फर्स्ट टाइम वोटर्सनी बघितलं पाहिजे कधी ना कधीतरी, की राजकारणात हे सुद्धा होतं. आणि त्यावेळेस मग माणसाचा एक पॉलिटिकल अवेअरनेस आणि पॉलिटिकल करेक्टनेस जनरेट होतो, ज्यांना इन्फ्लुएन्स करणं कार्यकर्त्यांना सुद्धा अवघड जातं. त्यामुळे ही निवडणूक आहे की आपण चांगल्या उमेदवाराला मतदान करणं ही आपली काय कर्तव्य किंवा सेन्स ऑफ ड्युटी जी आहे ती करा. ही संधी आहे आज. धन्यवाद आहे त्यामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं की त्यांनी अजून कुठलंही नरेटिव्ह महाराष्ट्रामध्ये एस्टॅब्लिशच होऊ दिलं नाही कधी. काय सुंदर महाराष्ट्राचे कार्यकर्ते, की महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांनी आजवर एका माणसाला पुरजोर होऊ दिलं नाही महाराष्ट्रात सत्तेच्या बाबतीत. नमस्कार, मी शार्दुल कदम आणि मी ओंकार जाधव. नागरिकशास्त्राच्या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आपण नागरिकशास्त्रामध्ये खरं तर नागरिकशास्त्र आणि त्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टींबद्दल चर्चा करतो. आता निवडणुकांचा काळ आलेला आहे. आपण सगळेजण वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या चर्चा, हे नेते इकडे गेले का, ते नेते तिकडे गेले का, कोणाचं काय संख्याबळ आहे, या सगळ्या चर्चांमध्ये खूप रमतोय. आणि आता सगळे वेगवेगळ्या पक्षांचे कार्यकर्ते समोर यायला लागलेले आहेत, आणि मग प्रत्येकजण आपापलं मत ठासून ठामपणे आपल्यासमोर मांडतोय. पण नक्की हा कार्यकर्ता असतो कसा, तो कुठून येतो, त्याची मानसिकता काय असते, आणि या निवडणुकांच्या काळात त्या सगळ्याचं काय होतं, या सगळ्याबद्दल आज आपण नागरिकशास्त्रावरती गप्पा मारणार आहोत. कारण खरं तर या सगळ्या निवडणुकांच्या काळामध्ये आणि त्यामुळेच या लोकशाहीमध्ये सुद्धा हा कार्यकर्ता नावाचा जो एक प्राणी आहे तो अत्यंत महत्त्वाचं काम या निवडणुकांच्या काळामध्ये करत असतो. ते नेमकं काय आहे याच्याबद्दल आज आपण गप्पा मारणार आहोत. आपला मित्र गणेश जोशी याच्यासोबत, जो स्टँडअप कॉमेडियन आहे, आणि बघूयात नेमका कार्यकर्ता असतो काय. तर वेलकम गणेश. तिसरा पॉडकास्ट आहे. तिसरा पॉडकास्ट. आणि मी विषय सुचवला होता पण मलाच बोलवा असं सांगितलं नव्हतं. दुसरा कुठलाही माणूस बोलविता आला असता याला. तर आपला हा खंद कार्यकर्ता गणेश आला. हाडाचा कार्यकर्ता, भारतीय डिजिटल पार्टीचा कार्यकर्ता आहे सध्या. येस, मला वाटतं सुरुवात जर आपण इथपासून केली की काय असतो कार्यकर्ता, म्हणजे कुणाला कार्यकर्ता म्हणायचा, कसा ओळखायचा कार्यकर्ता? कार्यकर्ता म्हणजे मला माझे आजोबा बोलायचे की योग्य माणसासमोर योग्य शब्द बोलून योग्य काम करून घेणारा योग्य कार्यकर्ता तो असतो. एक डेफिनेशन कार्यकर्त्याची असं मला वाटते. पण एवढे जोक झालेत ना बिचाऱ्यावर आयुष्यभर, ते असं वाटायला लागलं की कार्यकर्ता हा नेहमी म्हणजे पिचलेलाच असतो, काही की त्याला अक्कल नसते, तो असं फिरतो, हे करतो ते करतो. आपण या एपिसोडमध्ये एक थोडंसं एस्टॅब्लिशमेंट थोडीशी हलवूया, आणि कार्यकर्ता म्हणजे चर्चात्मकच असते. पण कार्यकर्त्यामध्ये बाई कार्यकर्ता म्हणजे मुख्य कार्यकर्ते कोण असतात, फर्स्ट सर्कल कार्यकर्ते कोण असतात, ज्यांना पर्टिक्युलर कामं दिली जातात की आता निवडणुकांचीच कामं असतात, काही सामाजिक कामं असतात, तसे कार्यकर्ते कोणते. तर कार्यकर्ता एक मोठा विषय आहे. तो विषयावर चर्चा केली तर मला वाटेल की माझाही भार थोडा हलका होईल. मी नर्वस आहे आधीच मारणाचा. आम्ही कॉलेजमध्ये असताना एक नाटक केलं होतं, इन्स्टिट्यूट ऑफ पॉटॉलॉजी म्हणून. मिलिंद शिंदेने लिहिलेलं नाटक आहे ते. फिल्म पण येते. येस, फिल्म पण येते त्याच्यावरती. आणि त्याच्यात एक खूप मला आठवणारा आणि आयुष्यभर लक्षात राहणारा डायलॉग आहे जो ह्याच्यावरती, जो कार्यकर्ता करता मेला तो म्हणजे कार्यकर्ता. ही साधारण परसेप्शन आहे कार्यकर्ता करता मेला. पण कार्यकर्त्याचा मला ह्युमर जबरदस्त आवडतो पहिल्यापासून,
की आमच्याकडे ज्यावेळेस निवडणुका वगैरे लागायच्या आणि म्हणजे आताही निवडणूक आहेत आणि बकरं होतं एका ठिकाणी आणि बकऱ्यात त्या माणसाला त्या कार्यकर्त्याला 2 बोट्या कमी आल्या असत्याला आणि दुसऱ्या दिवशी साहेबांना विचारलं की सगळे ठीक आहे काय वगैरे. नाही साहेब सगळे ठीक आहे, पण जे कार्यकर्ते खिशात मटणाचे पीस घालून जातात त्यांना कॅरीबॅग दिले तर बरं होईल, आमच्याकडे येणंच गेलंय मटण. तर ही जी ह्युमर आहे का नाही कार्यकर्त्यातला, आणि त्यात काम बी असतंय. पण कार्यकर्ता म्हणून ना की मला सगळ्यात भारी गोष्ट कार्यकर्त्याची आजपर्यंत आवडलेली ती म्हणजे संघटन कौशल्य. की ऑर्गनायझेशन बनवायचं, लोकांना कन्व्हिन्स करायचं. कारण आपण बघतो की निवडणुकांमध्ये सभांना गर्दी जमवणं, आता ते सभेला यायसाठी लोक कन्व्हिन्स करणं किती अवघड काम आहे ते कार्यकर्ते करतात. आणि बहुतेक ह्या कार्यकर्त्यांमुळे लोकशाहीला जास्त चालना मिळालेली आहे. आता आपल्या निवडणुका आल्यात, प्रचंड ट्रान्झिशनचा फेज आहे सगळीकडे. आणि मी आता घरून येताना सुद्धा माझे जे मित्र आहेत ते सगळे मित्र आता 20 तारखेला मी गावाकडे मतदानाला जाणार ह्या तयारीत आहेत. आणि ही केवढी मोठी ट्रान्झिशन फेज आहे की भारताचा तरुण मतदानाला गावाकडे जाणार नोकरीवरून सुट्ट्या घेऊन. हे यश आहे ज्या कार्यकर्त्यांनी आयुष्यभर चांगलं काम केलंय समाजासाठी, रादर दॅन निवडणुका प्रचार वगैरे या सगळ्या गोष्टी सोडून ज्याने लोकांसाठी काम. त्यांची खरं तर पुण्य ही आहे की आज भारतीय तरुणाई मतदानासाठी उत्सुक आहे. आणि त्याच्या उपर डेफिनेशन वाईज बोलायला किंवा चर्चेला मुद्दाच घ्यायचा झाला तर कार्यकर्ता मग फक्त पार्टीमध्ये सतरंजा उचलायला आलेला असतो का? कारण परसेप्शन तेच आहे की सतरंजा उचलणारे कार्यकर्ते, साहेबाच्या मागं हांजी करणारे कार्यकर्ते. तर एक मुद्दा त्याच्यामध्ये आहे की प्रत्येक कार्यकर्ता हा नेता बनायला थोडी चाललेला असतो. कुणाला नोकर सगळेच नेते, कुणाला शिक्षक व्हायचंय, कुणाला त्याच्या संस्थेवर नोकरी लागून घ्यायची आहे, कुणाला आपला वशिला दुसऱ्या ठिकाणी लावून घ्यायचा आहे, कुणाला PA बनायचंय, कुणाला मग छोट्या निवडणुकांमध्ये भाग घ्यायचा आहे, मग कुणाला एखाद्या संस्थेचं वगैरे चेअरमन व्हायचंय, कुणाला सोसायट्यांमध्ये जायचंय, कुणाला जमिनीचा वाद सोडवून घ्यायचंय, काही असू शकतं. म्हणजे एक स्वार्थ असतो प्रत्येक कार्यकर्त्याचा. कार्यकर्ते सतरंजी उचलणारे म्हणजे कोण? ज्यांना राजकारण म्हणजे काय माहीतच नाही. राजकारण किंवा समाजकारण समजणारा माणूस हा कार्यकर्ता चांगला असतो. ज्यांना राजकारण माहीत नाही ते मग येतात, सतरंजी उचलतात, 2 दिवस सोशल मीडियावर धिंगाणा घालतात, निघून जातात. तेवढंच असतं ते. मग त्याच्यामुळं नेता व्हायसाठी कार्यकर्ता येतो का? तर नाही. नेता होण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता येत नसतो. प्रत्येक कार्यकर्त्याचं एक काम असतं त्या संघटनेमध्ये. काही कार्यकर्ते हे प्रचारातच ॲक्टिव्ह होतात, काही कार्यकर्ते हे समाजकार्यात किंवा इव्हेंट्समध्येच ॲक्टिव्ह होतात, आणि काही कार्यकर्ते मतदानाच्या दिवशीच ॲक्टिवेट होतात, जे पोलिंग एजंट्स म्हणतो. आता त्यात एक रेड झोन नावाची संकल्पना म्हणजे मी टाकलेली आहे की जिथं गावं म्हणजे माझे येते डेफिनेशन ते की ही रेड झोनची गावं म्हणजे ज्या गावात आत्तापर्यंत घासून निवडणुका झाल्यात किंवा ज्या गावात आत्तापर्यंत मारामाऱ्या झाल्यात प्रचंड, त्या गावात जाऊन पोलिंग एजंट म्हणून बसणे ही किती अवघड गोष्ट आहे. की सगळं गाव, मागच्या निवडणुकीत समजा एखादा मोठी केस झाली आहे गावामध्ये आणि त्या गावामध्ये आता तुम्हाला पोलिंग एजंट म्हणून बसायचं आहे, ही किती मोठी जबाबदारी. आणि ती जबाबदारी कार्यकर्ता पार पाडतो, त्याचं कौशल्य आहे. ते समाज तेवढं म्हणजे मला वाटतं की तेवढं ॲप्रिशिएट करत नाही समाज कार्यकर्त्यांना. पण मला वाटतं त्याचं कारण पण असं आहे ना की आपण कार्यकर्ता म्हणलं ना, आपण अजून पण बघ ना, आपण गेले 5 मिनिटं बोलतोय आयुष्यात आणि आपण राजकीय कार्यकर्त्यांबद्दल बोलतोय, पण गणेश मंडळातला पण कार्यकर्ता असतो, एक सोसायटीतला कार्यकर्ता असतो. जसं तू मगाशी म्हणत होतास की एक समाजात पण एक प्रत्येक व्यक्ती असते की काही झालं तरी, म्हणजे मी फ्लेक्सवरती सामाजिक कार्यकर्ता नाव टाकणारा नाही म्हणत आहे मी, पण जो जेन्युइनली सामाजिक कार्यकर्ता असतो तो कुठेही दिसतो. म्हणजे जिथं कमी तिथं आम्ही या तत्वावरती जी लोक दिसतात, मग तो लग्नात पळणारा असतो, तुम्हाला रात्री तुमच्या घरचं कोणीतरी आजारी पडलंय तर ॲम्ब्युलन्स पाहिजे, भाऊ कुणाला फोन करू म्हणून ज्याला फोन जातो, पासून कुठल्याही गोष्टीसाठी जो तुमचा फोन फ्रेंड असतो आयुष्यातला की भाई हे काम आहे, काय करायचं, कुठं जायचं, तो जो माणूस असतो मला वाटतं तो कार्यकर्ता असतो. त्याच्यामुळे खरं तर वृत्ती आहे, नाही कार्यकर्ता वृत्ती आहे खरं तर. म्हणजे कार्यकर्ता सिर्फ डेफिनेशन एक सोच आहे नाही. ते कसं आहे, राजकीय कार्यकर्त्यांबद्दल एवढं का बोललं जातं, कारण राजकीय कार्यकर्त्यांना तोंडच अशा प्रश्नाला द्यावं लागतंय जे सार्वजनिक आहेत. आता गणेश मंडळ किंवा सामाजिक काम आहे, याच्यात प्रश्न नाही आहेत की एखाद्या नेत्यानं रस्ता बनवला नाही,
हा प्रश्न आपण रोज दिसणाऱ्या कार्यकर्त्याला विचारतो आणि त्याच्यात गोची त्याची जास्त होते की त्याला माहीत नसतं काय केलं की हे का होत नाही हे त्याला पण माहीत नसतं. आणि आपण आपल्याला काय मानगुट पकडाय माणूस पाहिजे रोज, आपण त्याची मानगुडं धरतो हे का झालं नाही आणि त्याला ते माहीत नसतं आणि तिथं त्याची गोची जास्त आहे. कारण नेत्यांचं राजकारण हे बंद खोलीतलं राजकारण आहे आणि कार्यकर्त्यांचं राजकारण हे रस्त्यावर आहे. आणि त्याच्यामुळं जे कार्यकर्त्यात आपण आज गट तट बघतो सगळ्या गोष्टी की वैयक्तिक भांडणापर्यंत गेलेल्या गोष्टी ह्या मला वाटतंय निवडणुका जशा छोट्या होत जातात, जसं लोकसभा निवडणूक आज आपण मला आठवते की 10-15 वर्षापूर्वी लोकसभा निवडणुकीचा एवढा बूम नव्हता. बघायला गेलं तर लोकसभा निवडणूक ही साधारण व्हायची आणि मतदान करायचे आणि एवढा प्रचारही जोरदार व्हायचा नाही. पण मागच्या काही वर्षामधून मोठा होतो प्रचार आणि तो प्रचार आता असं झालं की लोकसभा निवडणुकीत मुद्दे वेगळे असतात, विधानसभा निवडणुकीत वेगळे असतात, जिल्हा परिषदात वेगळे असतात आणि खाली मग ज्यावेळेस विषय ग्रामपंचायतीला येतो त्यावेळेस ती आमनेसामनेची जी थेट टक्कर आहे त्याच्यामुळे जास्त गटतट वाढतात आणि ह्या गटातटाला जास्त वैयक्तिक घेतलं गेल्यामुळं मग ते भांडणं हे येते आणि कार्यकर्ता तिथं फसतो. निवडणुकीचा कार्यकर्ता, सामाजिक कार्यकर्त्याचं कसं की त्याला स्पेसिफिक सीझन पुरतं काम आहे, त्याच्यानंतर त्याचा एक व्यवसाय आहे, नोकरी आहे, तिकडं जातो. तसं राजकीय लोकांत 24 तास राजकारण, 2 एकर इकीन पण तुझी जिरवीन ह्या स्तरापर्यंत आलेले सगळेजण आणि त्याच्यामुळे अडचण होते. मला हे आवडतंय की तू ना वेगवेगळ्या कॅटेगरीज करतोय कार्यकर्त्यांच्या, सामाजिक कार्यकर्ता, निवडणुकांचा कार्यकर्ता. म्हणजे असं काही आपल्याला ऑब्झर्वेशन करता येईल का जिथं वेगवेगळ्या टाईपचे कार्यकर्ते आयडेंटिफाय करता येतील की बाबा हे या टाईपचे कार्यकर्ते असतात, हे या टाईपचे असतात, हे या काळातच दिसतात, हे या काळात गायब असतात, असं काय असतं का? कार्यकर आता अतिउत्साही एक निवडणूक होती आमच्याकडं आणि प्रचार चालू होता आणि नेता वेळेवर आला नाही. ते कार्यकर्ता म्हणला तुम्ही भाषण करता का? मग तो कार्यकर्ता म्हणला हो. आणि तो प्रचंड पिलेला कार्यकर्ता, तो स्टेजवर गेला ना आई बहिणीवर शिवे देऊन आला आणि पुन्हा नेता आला, त्यानं भाषण केलं, तासभर टाळ्याच वाजविना लोक. त्यानं भाषण संपवलं आणि खाली येऊन विचारलं की बाई काय झालं आज? तर म्हणलं असं झालं होतं, तिथं वर जाऊन शिवे दिल्या त्यानं. तर हे अतिउत्साही कार्यकर्त्याचं नुकसान आहे. एका दिवशी एका गावामध्ये ना दुसऱ्या दिवशी यायचे होते कोणतरी आणि सार्वजनिक टॉयलेट बांधायचं होतं. ते गडबडीत पूर्ण करून घेतलं, त्याचं भांडं उलटं बसलं. आणि दुसऱ्या दिवशी आता उद्घाटन करायचं कसं? मग आम्ही आपलं उभा इकडं, गणेश झालं का सगळं? म्हणलं झालंयच, म्हणजे म्हणलं आता काय, दरवाजा उघडला आणि ते गेले मध्ये, मी आपलं कडी लावली, लांब जाऊन उभारलो. साहेब बाहेर आले, सगळ्याला शिवे दिले त्यांनी की असं कसं काय तुम्ही करू शकता, हे करू शकता. मग ते आपलं उद्घाटन करून गेले, त्याची बातमी केली एक जणांना. आणि म्हणजे राजकारण किती अवघड वाजता. एक मिस्त्रीची चूक, ज्यानं ते भांडं उलटं बसवलंय, त्याच्यावरनं तालुक्यात रान उठलं सगळ्या की यांना एवढं पण कळत नाही तालुका कसा चालवणार, त्याच्या काय संबंध आहे विचारायचा. ते इकडे कार्यकर्त्यांना झापतोय, मी मोबाईल बंद करून ठेवला, म्हणलं ते आपल्याकडे नकोच. हे असा घोळ आहे की एक अतिउत्साही कार्यकर्त्यांमुळे काय होते की प्लॅनिंग नसते आणि त्याच्यामुळे ऐन टायमाला कामं गणतात. आता वृक्षारोपणाला गेलो, वृक्षारोपण एका दिवशी करायचं होतं एका गावात, वृक्षारोपण केलं आणि म्हणजे असं झालं वृक्षारोपण की आम्हाला माहीत नव्हतं की बाई वृक्षारोपण केल्यानंतर फोटो काढायचे, हे काढायचे, ते काढायचे. नेमकं ते फोटो काढायला आणि मागून म्हशीनं ती झाड खायला गाठ पडली आणि तो फोटो झाला आणि त्याच्या खाली की वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपलेला म्हणजे झालेला आहे वगैरे असं बातमी दिली आणि तो फोटो परत सोशल मीडियावर फिरायला लागला की हे बघा झाडाला होते मागं म्हैस खाते. हे अतिउत्साही कार्यकर्त्यांमुळे झालेलं नुकसान आहे. बाकीचे कार्यकर्ते मग असतात आपल्याकडे, जे प्रचारक कार्यकर्ते असतात किंवा आता एक लॉबी असते, प्रत्येक निवडणुकीची एक रचना असते साधारण की पक्षाची कार्यकर्त्यांना ट्रीटमेंट देण्याची सुद्धा पद्धत वेगळी आहे प्रत्येक पक्षाची. त्याच्यामध्ये काही जण शिबिरं घेतात, काही जण प्रशिक्षण देतात, काही जण मग ते नैसर्गिक असतं काही पक्षांमध्ये वगैरे. मग त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांचा एक गट असा आहे जो गट अत्यंत हुशार आहे
आणि जो ॲक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये नाही आहे, पण आमदार आला की त्याच्या घरी जातो, कुठलाही नेता आला की त्याच्या घरी जातो, कारण त्याला माहिती आहे त्याचं पंचकृषीत कनेक्शन चांगलं आहे. त्यानं स्वतःला शेती उत्पादनांमधून छोटे छोटे व्यवसाय करून त्यानं स्वतःला एवढं कनेक्ट ठेवलं आहे. आता आपण बघतो की बऱ्याच वेळा निवडणुकांमध्ये प्रभाव टाकणारी माणसं ही वकील, शिक्षक किंवा चांगले शेतकरी का असतात, कारण यांचं नेटवर्क चांगलं आहे आणि गेम नेटवर्कचा आहे निवडणुकांमध्ये. तर हे प्रकार आहेत काही. त्याच्यामध्ये मग सायलेंट कार्यकर्ते त्यांना म्हणतो की जे निवडणुकांच्या, आता म्हणजे सांगायचं का नाही मला, हा तुम्ही एडिटमध्ये भाग सांभाळून घ्या. आम्ही एकदा एका ठिकाणी जाऊ देत नव्हते म्हणून साड्या घालून प्रचाराला गेलो आणि साड्या घालून प्रचाराला गेलो आणि म्हणजे सगळ्या ग्रुपमध्ये साधारण सुंदर मुलगी मी होतो तिथून. बापरे, मला बाकीची आठवत. त्याच्यामुळं भीती मलाच होती ती, अरे असे इथं बिथं पैसे ठेवून गेलो तुम्ही म्हणजे कॅरेक्टरसाठी त्या. आणि ते पैसे सगळे हे प्रचार करून आलो वापस मी. अजून सुद्धा 8 वर्ष झालेत त्या घटनेला, अजून पोरं बायला म्हणतात मला, कारण ते साहेबांनी स्टेजवरून सांगितलं की ह्यांनी जर साड्या घालून प्रचार केला नसता तर निवडणूक जिंकता आली नसते आपल्याला. अरे म्हणलं हे स्टेजवर सांगायची गोष्ट आहे का? आता समोर विरोध, बाईचं राजकारण करता तुम्ही. अरे म्हणलं मी नाही बाईचं राजकारण, ती सुचली बाई कल्पना मला आता. तर हे कल्पक कार्यकर्त्यांचं एक नेटवर्क आहे जे एवढं सुंदर आहे. कारण मी एक म्हणजे मला आनंद वाटतो की मी जवळपास बऱ्याच निवडणुका ह्या जवळून फारच स्टडी बघितल्यात. फक्त माझा संबंधही नाही. आता विदर्भातल्या काही निवडणुका किंवा मराठवाड्यातल्या, कोकणमध्ये जास्त जाता आलं नाही मला तेवढं, पण माझा पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ आणि खानदेश यांच्या निवडणुका जेवढ्या बघितल्यात ना मी, तर खरंच भारतीय लोकशाहीचे वैशिष्ट्य आहे की कार्यकर्त्यांनी लोकशाही जीवन ठेवली. कार्यकर्त्यांनी जर नेता चुकला तर कार्यकर्त्यांनी त्या नेत्याला पाडलंय आणि मोठ्या मोठ्या नेत्यांना पाडलंय. त्यांच्या खुद्द मतदारसंघात जे नेते बरेच वर्ष निवडून येत होते आणि त्यांनी एक चूक केली जी नैतिकदृष्ट्या चुकीची आहे, तिथं कार्यकर्त्यांनी पाडलंय. साहेबांनी ही चूक केली असं करायला नाही पाहिजे होतं. एक कार्यकर्त्यांकडून नरेटिव्ह उभा राहताना मी बघितले बऱ्याच निवडणुकांमध्ये. पण हे जेव्हा तू म्हणतोयस ना, तेव्हा एक काळ होता की एक कार्यकर्ता, एक नेता, हे कनेक्शन 20-20 वर्ष, 30-30 वर्ष, 2 जनरेशन. म्हणजे माझ्या आजोबांपासून मी ह्यांच्यासोबत आहे, माझ्या वडिलांपासून मी या संघटनेसोबत आहे, अशा घटना होत्या. पण आता गेल्या 20-1 वर्षात, 20-25 वर्षात जर बघितलं तर कार्यकर्त्याचं नेत्याचं रिलेशन एवढं लांबणं राहिलेलं नाही आता. एवढं लॉन्जिटिव्ह नाहीये. त्याच्यामुळे ते कुठेतरी आता नाहीये कार्यकर्त्याला अधिकार, कुठल्याही कार्यकर्त्याला किंवा कुठल्या कार्यकर्त्याला तेवढा अधिकार पण नाही आणि त्याच्यात तेवढा दम पण नाही की तो नेत्याला विचारलं तुम्ही चुकलात साहेब, का तुम्ही दादा चुकलात, हे म्हणायला अधिकार नाही दिलेला आता नाही म्हणू शकत. म्हणजे पूर्वीच्या इकोसिस्टीममध्ये एक 30 वर्षापूर्वीपर्यंत ते म्हणत होते एकमेकाला सगळीकडे, म्हणजे अक्रॉस ऑल साईड्स ऑफ पॉलिटिक्स हे म्हणत होते. आता ते थोडंसं कुठेतरी म्हणजे आपल्याला आठवतं की मला आजोबा माझे सांगायचे की भर सभेत उभारला कार्यकर्ता आणि त्यांनी प्रश्न विचारला. आता जर भर सभेत कार्यकर्ता उभारला आणि त्यांनी कुठल्याही नेत्याला प्रश्न विचारला तर त्याचा रात्री कार्यक्रम होतो. हो, ते तर आहे. आता ते होत नाही. आणि तो बघायची सायलेंट कार्यकर्ता म्हणालास ना, तुम्हाला आता मी निम शहरातला येतो ना, तर आमच्याकडे सायलेंट कार्यकर्त्याचा एक प्रकार आहे. ते काय असतं, आता समजा 20 तारखेला निवडणूक आहे तर 19 तारखेला रात्री ते नेटवर्क ऑन होतं. ते फक्त फोन करतात, प्रत्येक गावात फोन करतात, आपली मतं ह्याला, एवढंच, पुढं पाडायचं बरं का, फोन कर, एवढाच कॉल असतो त्याचा, बाकी काही नाही. त्यांची मला तेवढं भारी स्ट्रॅटेजी एवढी खतरनाक आहे त्या कार्यकर्त्यांची स्ट्रॅटेजी की कुणाला काही बोलल्यावर काय फरक पडतो. किंवा मी म्हणजे बघितलंय त्या कार्यकर्त्यांचं की या निवडणुकीत हा मुद्दा नाही आहे असं जर तुम्ही 50 वेळेस लोकांना बोलत राहिला तर तो मुद्दा होतो. हे किती सायकोलॉजिकली जबरदस्त ट्रिक आहे की या निवडणुकीत हा मुद्दा नाहीच आहे असं जर मी तुम्हाला सांगितलं अजून 50 जणांना सांगितलं तर लोकांना वाटायला चालू होतं की नाही हाच मुद्दा आहे निवडणुकीचा. एवढे जबरदस्त सायकोलॉजिकली जबरदस्त कार्य करतात. आणि असंही बघितलंय की मी
एका गटाचे कार्यकर्ते दुसऱ्या गटात गेलेत फक्त त्यांची स्ट्रॅटेजी समजून घेण्यासाठी. म्हणजे मी बघितलंय स्वतः की एका दिवशी पेट्रोल पंपावर थांबलेलो आणि फोन करायचा होता की दुसऱ्या आमच्या पार्टीला की तुम्ही हे कार्यकर्ते इकडे लावू नका, असा घोळ होतोय म्हणून. तर ते फोन करू देत नव्हते. तर त्या माणसानं गाडीमध्ये पेट्रोल चालू असताना इमर्जन्सी स्टॉप दाबला होता आणि ते पेट्रोल थांबलं. पेट्रोल पंपवाल्याची गाडीची त्यांच्या पार्टीच्या कार्यकर्त्याची भांडणं झाली. तोपर्यंत जाऊन त्या माणसानं फोन केला. एवढे खतरनाक कल्पक कार्यकर्ते मी बघितलेत की असं कोणी विचार करू शकतं का की आत्ता काय करू. एवढे इन्स्टंट कार्यकर्ते. आणि हा कार्यकर्ता निवडणुकांच्या राजकारणात कधी येत नाही. त्याला माहिती आहे माझ्याकडे इलेक्टिव्ह मेरिटच नाही. कारण मराठवाड्याचं राजकारण साधारणतः एक चळवळीचं आहे आणि तिकडं प्रश्न वेगळे आहेत, भौगोलिक प्रश्न वेगळे आहेत. पश्चिम महाराष्ट्राचं राजकारण मसल पॉवरचं राजकारण थोडंसं वाटतं मला. आणि मुंबई कोकण वगैरे तर त्या भौगोलिक क्षमतेनुसार आणि तिथल्या प्रश्नानुसार राजकीय कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते सुद्धा उभे झालेले आहेत, ज्यांना निवडणुकींच्या राजकारणात कधी यायचंच नाही. फक्त आणि काही कार्यकर्ते असे आहेत की ज्यांना फक्त भांडणंच बघायचे आहेत. हे असेही कार्यकर्ते आहेत. एका निवडणुकीमध्ये निकाल लागलाय, ग्रामपंचायत निवडणूक होती, समोरच्या एका माणसाला पडलेत मतं 160. त्या निवडणूक अधिकाऱ्यानं सांगितलं की 160. हे ना ऐकताना ऐकलं 107 आणि लिहिले 107. दुसऱ्याला पडले 130, तिसऱ्याला 189 मतं. म्हणजे तो त्या दृष्टीने 130वाला जिंकला. आता हा पोलिंग एजंट सांगू शकत होता तिथं, त्यानं सांगितलं नाही. त्यानं बाहेर जाऊन धिंगाणा केला त्या समोरच्या पार्टीनं, गुलाल बिलाल उधळला. तेव्हा ह्यानं रिकाउंटिंगची मागणी केली की आता रिकाउंटिंग करा. आणि परत तो म्हणला की 160 आणि दुसरा उमेदवार जिंकला. बाहेर मारामाऱ्या झाल्या. त्यानं निहून दाखवलं मला की तुला मारामाऱ्या बघायच्या आहेत का. म्हणलं हो बघायचे आहेत की, चल म्हणलं बाहेर. तर त्यानं टपरेवून दाखवलं की बघ हे आता मारामारी करणार आहेत म्हणून. तर हे पण कार्यकर्ते ज्यांना कामं नाहीत बेसिकली. तर हे एक कार्यकर्त्यांचं स्ट्रक्चर आहे आपल्याकडे की अतिउत्साही कार्यकर्ते, सायलेंट कार्यकर्ते, प्रचारातले कार्यकर्ते, मग बेरकी कार्यकर्ते ज्यांना फक्त पेटलेलं बघायचे, टपरीवर बसणारे. म्हणजे ते आपल्याला देऊळमध्ये ते ॲडिओन्स सोबत बसणारे कार्यकर्ते. नाही तू मगाशी पण म्हटलं ना की ते कार्यकर्ते फोन करतात. म्हणजे एक खूप इंटरेस्टिंग असं वाटतं की सगळ्या कार्यकर्त्यांना ना आपण कसे महत्वाचे आहेत, म्हणजे त्या अख्ख्या इकोसिस्टीमच्या भागमध्ये आपण कसे महत्वाचे आहेत. म्हणजे माझ्याशिवाय कामच होणार नाही हा जो झोन असतो सगळ्या कार्यकर्त्यांचा. आणि प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटतं की नाही मी नसतो ना तर हे नाही होणार. म्हणजे माझं हे काम आहे आणि मी नसेल तर हे अख्खं माझ्यामुळे आपला नेता निवडून आला वालाच झोन असतो प्रत्येक कार्यकर्त्याचा. हा तर ॲक्च्युअल पण तुम्हाला असं वाटतं का की अख्ख्या इकोसिस्टीममध्ये कार्यकर्त्याला काहीतरी किंमत आहे, म्हणजे त्याचं काहीतरी महत्व आहे. म्हणजे मी कार्यकर्ता म्हणून असं वाटतं की भाई माझ्याशिवाय काहीच होणार नाही, पण त्या नेत्याला असं वाटतं का की माझ्याशिवाय काय होणार नाही, किंवा ऍक्च्युअल मी त्या इकोसिस्टीममध्ये कुठेतरी स्टँड करतो का. हे खूप महत्वाचं आहे ऍक्च्युली. पूर्वी ना त्याला राजकारणात केडर म्हणायचे की केडर आहे, कोल्ड आहे. हा कोल्ड आहे, तेच. पण आता ते महत्व असतं का. एकटा कार्यकर्ता असेल ना तर त्याला महत्व नाही. पण मला म्हणजे हे माझं मत आहे. पण जेव्हा कलेक्टिव्ह ऑफ कार्यकर्ता म्हणजे कार्यकर्त्यांचा गठ्ठा होता ना, म्हणजे त्या जुन्या गोष्टीसारख्या की एक काठी असेल तर ती तुटते पण 100 काठ्या एकत्र आलं की ते तुटत नाही. तसं कार्यकर्ते एकत्र खूप एक ग्रुप असेल ना. महत्वापेक्षा मला किंमत हा शब्द वापरायचा. म्हणजे कार्यकर्त्याला किंमत असते का. कारण ना बघ आता आपण कुठल्याही पक्षांची नावं न घेता आता आपल्याला महाराष्ट्रातलं राजकारण माहिती आहे की कसं आता एका पक्षातनं दुसरीकडे जातात नेते आणि मग निवडणुका आल्या की मग या पक्षातलं तिकीट नाही मिळालं मग त्या पक्षात जाऊ, मग त्या पक्षात पण नाही मिळालं एक काम करू बंडखोरी करू. हा मग निवडणुकांचे रिझल्ट आले की अच्छा आपल्याकडे आता सीट आहे का, आता आपण जाऊन दुसऱ्या ह्याच्याकडे जाऊ. या सगळ्यामध्ये म्हणजे आता मी जर कुठल्या एका पक्षाचा कार्यकर्ता आहे किंवा काय का नेत्याचा कार्यकर्ता आहे तर माझं काहीतरी आहे बाबा, मला या नेत्याच्या आयडिओलॉजीबद्दल वाटतं आणि ज्यावेळेस मला त्याच्या आयडिओलॉजीबद्दल वाटतं त्यावेळेस त्याच्या समोरच्या आयडिओलॉजीबद्दल माझं निषेध पण आहे. हा म्हणजे मला ते समोरच्याची आयडिओलॉजी आवडत नाही. पण ज्यावेळेस हा नेता मला कन्सिडर न करता उगाच इकडून तिकडं फिरत राहतो त्यावेळेस मी काय करायचं. त्याच्यामुळे या सगळ्या इकोसिस्टीममध्ये मला तर असं वाटतं की भाई माझ्याशिवाय त्या नेत्याचं काही काम होणार नाही आहे.
पण त्या नेत्याला तसं वाटतं का की मी उद्या इथून तिकडे उडी मारली, तिकडून तिकडे गेलो, उद्या हव्यात अशा कोलांट्या उड्या मारल्या, तर त्याला तर वाटतं ना, तो मला ग्रँटेडच घेतो ना, की त्याला असं वाटतं की हा कुठं नाही जाणार आहे. आता निवडणुकांमध्ये कसं असतं, जिंकण्याला फार महत्व आहे की निवडणूक एक मतानं जिंकली काय, अर्ध्यानं निवडणूक जिंकण्याला महत्व आहे. आणि नेते एवढे हुशार लोक असतात, त्यांना आपण अंडर एस्टिमेट करून कधी चालत नाही. त्यांनी त्या मतदारसंघावर सोशल इंजिनिअरिंगचे बरेच प्रयोग केलेले असतात. सोशल इंजिनिअरिंग इन द सेन्स की त्यांनी बरेच गोष्टी अशा खालच्या स्तरावर टाकलेल्या असतात. जसं आता जिल्हा परिषद निवडणूक आहे, जिल्हा परिषद निवडणूक ही रिझर्वेशन वाईज वगैरे होते का नाही, तर त्यांनी उमेदवार आलटून पालटून बघितलेले असतात तिथं, की कोणत्या उमेदवाराला कशी मतं पडतायत, कोणते प्रश्न खाली चालतायत आणि कोणतं नरेटिव्ह आपण सेट केल्यानंतर निवडणूक आपल्याला फायद्याची होईल. तर कार्यकर्त्याला किमतीचं असं माझं म्हणजे मत आहे, कार्यकर्त्याला किंमत कधी असते, ज्यावेळेस नेत्याला तो निवडणूक जिंकून देऊ शकतो, तरच त्याला किंमत असते. कारण निवडणूक जिंकणे तर हे फक्त आर्थिक सामाजिक बाजू नसते कधीच, त्याला बऱ्याच गोष्टी असतात, दुसरे पण फॅक्टर बरेच जुळवून घेऊन सगळ्या बाजू ज्यावेळेस जुळून येतात त्यावेळेस नेता निवडून येतो. तर या गोष्टींची सांगड घालताना आपण कुठंतरी उपयोगाचे आहोत का, तर कार्यकर्त्याला किंमत असते. नाहीतर अशी रोज नेत्याला दिसणं म्हणजे मला संधी मिळेल किंवा नेत्याचं काही अडत नाही, ही गोष्ट फार चुकीची आहे. आणि इथं कार्यकर्त्यांची गफलत इथं होते की मला नेत्यानं नावानं बोलवलं तर मी इम्पॉर्टंट आहे का नेत्यासाठी? नाही. तो 1000 कार्यकर्त्याला नावानं बोलवतो आणि फूट टाकायला सुद्धा नेत्याला वेळ लागत नाही. आता समजा तुम्ही कार्यकर्ते आहेत आणि मी आमदार आहे, माझ्याकडे रोज येतात तुम्ही, आणि रोज येता येता एक दिवस शार्दूल तुमच्या मागोमागे येतो कार्यकर्ता म्हणून. एक दिवस शार्दूलला मी बोलवलं की शार्दूल इकडे या, हे 4 कामं आहेत, हे तुम्ही करा, ओमकारला सांगू नका. तर ओमकारला वाटतं की ठीक आहे शार्दूल गेला असेल, शार्दूलला काय वाटतं की नाही साहेबांनी तर मला काम सांगितले, मग मी ओमकारच्या अंडर खाली का काम करू ना. एकाच गावात 2 पार्ट्या तयार होतात माझ्याच, की ओंकार आहे माझा, शार्दूल आहे माझा. आणि जे इलेक्टिव्ह मेरिटचे कार्यकर्ते असतात, जे जिल्हा परिषद निवडणुकांपर्यंत पोहोचू शकतात, त्यांना या गावामध्ये अडकून ठेवायचं नंतर, की शार्दूल आणि ओंकार ह्या गटात सारखी भांडणं झाली पाहिजेत आणि तो कार्यकर्ता माझ्याकडे तिकीट मागायला कधी आलाच नाही पाहिजे. हे अख्खा आयुष्यभर कार्यकर्त्यांना कळत नाही. त्या नेत्यांना किंमत कशी वाटेल ना, की तुम्ही जर एखादं सोशल इंजिनिअरिंग डिराईव्हच करू शकत नसाल तर ती किंमत तयारच होत नाही. हे फार महत्वाचं आहे आणि त्यासाठी फार भयंकर आर्थिक बाजू लागते. निवडणुकांचा खर्च एवढा मोठा आहे सध्या, त्या खर्चाचे कोण विचारच करत नाही. सगळ्यांना फक्त निवडणूक जिंकायची, पण ती निवडणूक जिंकायची कशी याचे डेरिव्हेटिव्ह जर समोर घेतले तर सामान्य कार्यकर्त्यांची तेवढी क्षमता नाही आहे. खरं सांगायला गेलं तर सामान्य कार्यकर्त्यांनी आपली आर्थिक बाजू भक्कम करणे किंवा आपल्या कुटुंबावर लक्ष देणे ते फार महत्त्वाचं आहे. नेत्यांना तुमची किंमत आहे का, तर आहे. ते तुमची साधी साधी कामं करतात, हो करतात, तुम्ही फोन केलेलं उचलतात, पण तुमच्याशिवाय त्यांचा अडल हे शक्य नाही. जनतेशिवाय त्यांचं अडू शकतं, कारण ते मतदार आहेत, तुम्ही कार्यकर्ते, तुम्ही एनी हाऊ त्यांनाच मतदान करणार आहे, तुम्हाला ऑप्शन नाही आहे दुसरा. मला एक कळत नाही की चळवळीचा कार्यकर्ता आहे आणि बऱ्याच जण लोकांनी वेगवेगळ्या चळवळीत वेगवेगळ्या मुवमेंटमध्ये खूप आंदोलनात वर्ष घालवलेले असतात, खूप काम केलेलं असतं आणि त्याच्यानंतर सरते शेवटी त्यांच्या कुटुंबाला कुठेतरी असं वाटत असतं की एवढी वर्ष घासली, एवढी तुम्ही सतरंजा उचलल्या, एवढं हे केलं, मिळालं काय? कारण कार्यकर्त्याला जर कार्यकर्ता स्वार्थी नसेल तर त्याला काहीच मिळत नाही. म्हणजे मला ना कार्यकर्ता तो नाटकातल्या बॅकस्टेजवाल्यासारखा वाटतं की काय नाटक म्हणजे तालीम होण्याआधी तुम्हाला पोचायचं असतं, लेवलची सेट लावायचा असतो, तुम्हाला लोक सगळे गेल्यानंतर सगळं आवरून ठेवायचं असतं आणि तुम्ही शेवटपर्यंत स्टेजवरती कधी जातच नाही. तर तुम्ही कायम बॅकस्टेजमध्ये राहतात ना. मला वाटतं ते बॅकस्टेजवाली लोक आहेत ना, ते खरं तर त्या ह्याच्या सिनेरिओमध्ये कार्य करतात की ते त्यांचं काम फक्त, आणि ती कार्यकर्ते बदलत राहतात. म्हणजे स्टेजवरची माणसं तीच राहतात. आज हे नाटक आहे, उद्या दुसरं नाटक आहे, परवा तिसरं नाटक आहे. शक्यतो स्टेजवरती नाटक बदलतं.
ऍक्टर तेच राहतात, कार्यकर्ते बदलत राहतात आणि त्याने काही फरक पडत नाही. ऐक तू माझ्या नाटकातला रोल होता रे गेली 21 वर्षामधला. म्हणजे मी लिटरली हे बोलायचं स्टेजवरती येऊन, काय रे तुझं काम, तुझं हे सगळं तुला फुटेज मिळतंय, सगळे लोक येऊन तुला भेटतात, तुझं झालं ते मी टेम्पोत सामान भरतोय, हॉल लॉक करतोय, घरी जातोय, मला काय मिळतंय ह्याच्यातनं. नाही हे एक महत्त्वाचा भाग आहे की 2010 पर्यंत कार्यकर्त्यांच्या पाळ्या वेगळ्या पद्धतीनं बनत होत्या, 20 पर्यंत वेगळ्या बनत होत्या आणि ह्याच्या पुढच्या दशकात, कारण प्रत्येक दशकात ते तयार होत्यात फाळ्या. आणि तुम्ही जे म्हणलात ना की कुटुंबाला त्रास होतो वगैरे, तर आंदोलन हे एक काळाच्या चौकटीत अडकलेली गोष्ट आहे की एका काळापासून सुरू होतं, एका काळापर्यंत संपतं, त्याचं एक आउटपुट येतं बाजूला आणि तिथं आंदोलन थांबतं. पण याच्यात कार्यकर्त्यांचा प्रॉब्लेम का होतो की आंदोलन त्यांनी फार पर्सनल घेतलेलं असतं की हे आंदोलन माझ्यामुळे झालेलं आहे, ह्या आंदोलनामुळे एवढ्या लोकांना फायदा झाला आहे आणि एवढं सगळं करून पण मला किंमत नाही आज. तर हे आंदोलन तुम्ही तुमच्यासाठी कधी करतच नव्हता. पहिला मुद्दा हा आहे की आंदोलन कधी पर्सनल नसतं. आता एखाद्या साखर कारखान्याच्या इथं आंदोलन सुरू आहे शेतकऱ्यांचं भावासाठी आणि 2 महिने ते आंदोलन चालतं आणि त्याच्यानंतर कारखान्यानं भाव वाढवून दिला. मुद्दा तोच होता ना की भाव वाढवून द्यायला पाहिजे, त्या भाव वाढवून दिला, मुद्दा तिथं संपला. पण ते कार्यकर्ते त्याचं भांडवल करत जातात हळूहळू. ज्यांना नेते बनायचं आहे ना ते कार्यकर्ते की मी भाव वाढवून दिला आणि त्याच्यानंतर ते निवडणुकांमध्ये पण त्या बेसिक मुद्द्यांवर तुमच्या जीवनात फायदा होणार नाही, कारण तुमच्यासोबत असलेले 200 लोक तेच काम करत होते. ते घरी गेले, आंदोलन संपलं, त्याने डोक्यातून ते काढून टाकलं. हा प्रॉब्लेम आहे. आणि त्याच्यानंतर परत कुटुंबाला त्रास होतो, कारण त्या झोनमधून बाहेर यायला खूप वेळ लागतो, आंदोलनाच्या झोनमधून. कारण ती एक सेन्स ऑफ अचिव्हमेंट असते आपल्याला की मी हे केलं. आणि मला हा फॅमिलीवाला पार्ट पण एवढ्यासाठी महत्त्वाचा वाटतो ना, कारण त्या प्रत्येक जो कोणी कार्यकर्ता लेवलचा माणूस असेल त्याला असं वाटत असेल ना की मी काहीतरी करतोय आणि मला काहीतरी महत्व आहे, मला माझा नगरसेवक आहे, आमदार आहे, माझा नेता आहे, जो कोणी आहे तो मला किंमत देतोय, हे सगळं करतोय. आणि याच्या सगळ्यात बॅकफुटला जाऊ शकते ती फॅमिली की आपण नाही लक्ष देत त्या गोष्टींकडे. म्हणजे ते कुठल्याही कामाला झोकून देणाऱ्या माणसाचं तेच होतं अल्टिमेटली, की आपण घरच्यांचा आणि बाकी गोष्टींचा विचार करत नाही आणि प्रॅक्टिकल विचार करत नाही. कारण याच्यातनं मिळणारा आउटपुट काही प्रॅक्टिकल नाहीच आहे ना. म्हणजे माझा नेता एवढ्या सगळ्या गोष्टींवरती त्याचं भविष्य अवलंबून आहे, त्याच्यावरती मी बेट लावतोय की भाई मी तुझ्यासाठी काम करणार. जर जोपर्यंत त्याला काही मिळत नाही जे इतक्या मोठ्या गणितांवर अवलंबून आहे, तोपर्यंत मला काय मिळणार नाही. आणि मी जर बाकी गोष्टींचा विचार केला नाही तर माझ्या घरच्यांना तर कधीच काय मिळणार नाही. म्हणजे ना त्यांच्या हातात तरुण वयातला पोरगा लागतो, ना त्याच्यामुळे मिळणारे पैसे लागतात, ना त्याचा सहवास लागतो, तर त्याचं काहीच राहत नाही घरच्यांच्या हातात. तर ते त्याच्यात पण असं भाग आहे की पत्नीला होणारा त्रास वेगळा आहे त्याच्यामधून, कार्यकर्त्यांना, आणि मुलांना होणारा त्रास वेगळा आहे. कारण एकतर मी असं कधीच बघितलं नाही की एखाद्या चांगल्या कार्यकर्त्याच्या सुद्धा मुलाचाच किंवा मुलीचा चांगला वशिला नेत्यानं लावला आहे. फार कमी गोष्ट आहे. ते दुसऱ्या लोकांचे वशिले लावतात ज्यांची आर्थिक बाजू भक्कम आहे. जरी तुम्ही निवडणुकांमध्ये चांगलं नरेटिव्ह बिल्ड करू शकता आणि निवडणुकीमध्ये फरक पाडू शकता, पण आर्थिक बाजू कमकुवत आहे तर त्या मुलांचे वशिलेबाजी होत नाही जास्त. ते कार्यकर्ते मागच राहतात आणि नंतर ही पोरं मग चिडतात एका पॉईंटला येऊन. हे आता आम्ही पुण्या मुंबईला येतो किंवा आपण रोजगारासाठी दुसऱ्या गावात जातो, शिक्षणानं पाडलेल्या फरकामुळे आम्ही पैसे कमवतो आणि नंतर ते मग वडिलांना जाऊन आपण विचारतो की मग एवढे वर्ष राजकारणात राहून तुम्ही काहीच करू शकला नाही, मी एक डिग्री घेतली, पैसे कमवतोय, तर काय उपयोग झाला एवढ्या सगळ्या गोष्टींचा? तुम्ही तर निम्मे टाईम घरी सुद्धा नव्हता, प्रचारातच होता, तुम्ही कधी निवडून पण आला नाही, तुमच्याकडे दूध संघाचं चेअरमन पद पण नाही साधं, कधी गावातले तंटामुक्तीचे अध्यक्ष नाही आहे तुम्ही साधे. मग केलं काय एवढे वर्ष करून? आणि तुम्ही गप्पा मारता की मी महाराष्ट्राचं राजकारण बघितलं वगैरे, त्याचा उपयोगच नाही ना. राजकारण तर मी बी बघितलं आणि पैसे कमवलेत. तर इथं मग ते कुठंतरी एक डिफरन्स यायला चालू होतो मेंटॅलिटीमध्ये सुद्धा. कारण कार्यकर्त्यांची पोरं आज कार्यकर्ते नाहीत आणि उद्या आपल्या मुलांना सुद्धा कार्यकर्ते बनवू इच्छित नाहीत. हा पक्षाचा ऱ्हास होत जातो परत, त्या जे कोणी पर्टिक्युलर असतील ते. मला म्हणालाच ना, मला इन जनरल असं वाटतं की
मला वाटतं कार्यकर्त्याला किंमत आहे का, किंवा कार्यकर्ताच्या घरी काय मिळतं आणि कोणाचा वशिला लागतो. अल्टिमेटली ना कोणता कार्यकर्ता किती मतं आणून देतो किंवा किती निवडणूक जिंकून देतो त्याच्यावरतीच त्याचं मेरिट आहे, बाकी काहीच नाही. म्हणजे बऱ्याचदा कुठल्या कार्यकर्त्याचं काम होतं त्याला माहिती आहे की ह्याचं काम नाही केलं तर माझी 100 मतं जाणार आहेत, ह्याचं काम नाही केलं तर मला हे गाव जात नाही माझ्यात नाही, ह्याचं काम नाही केलं तर त्रास होणार आहे, किंवा ह्याचं नाही काम केलं तर तो एक माणूस आहे जो माझ्यासाठी पैसे आणून देणार आहे तो आणणार नाही, किंवा ह्याला माझं माहिती आहे. काहीतरी अडलं पाहिजे म्हणजे कार्यकर्त्याकडे काहीतरी नाही. मतांचं पण पॉलिटिक्स त्याच्यात थोडं कमी आहे. सॉरी मी थांबवलं, कारण तुम्ही जर 100 मतं आणू शकता आणि मी तुमचं काम केलं नाही तर मला वाटत नाही तुमच्याकडे दुसरा ऑप्शन पण आहे जास्त. माझ्या विरोधातला उमेदवार तेवढा स्ट्रॉंगच नसेल तर त्याचा फरकच पडत नाही जास्त. म्हणजे कार्यकर्त्याचं जीवन कसं आहे, कार्यकर्त्यानं स्वतः आधी लक्षात घेतलं पाहिजे की आपली उंची आहे का तेवढी, की आपण जेवढ्या उत्साहानं जेवढ्या झोक देऊन काम करतोय याचं आउटपुट ते येईल का. कारण निवडणुकांच्या राजकारणामध्ये जर फरफट होत असेल कार्यकर्त्यांची तर ती त्यांच्या हातानं झालेली हे पहिल्यांदा कार्यकर्त्यांनी ॲक्सेप्ट करावं, की त्यांना जबाबदार दुसरा एक्सटर्नल फॅक्टर नसतोच, कधी स्वतः असतो. स्वतःला माहीत असते की ही ग्रामपंचायत मी कधीही लढवू शकत नाही, पण ती एक होप असते की कधीतरी मी लढवेन आणि सरपंच होईन. हे फॉल्स आहे सगळं ना. हा बेस आहे त्याच्या मागं, कार्यकर्त्यांच्या फरफटीमागं. तुम्ही जे बोलत होता ना की 100 मतांना असं होईल तसं होईल, त्याच्यावर राजकारण चालतच नाही. खरं सांगायला म्हणजे 100 मतां जर तुम्ही आणत असाल माझ्याकडं तर निश्चित तुमच्या विरोधात कोणतरी आहे जो 50 मतं तरी आणू शकेल, तर तुम्ही गेल्याने जास्त फरक पडत नाही मला. आणि तुमच्याकडे चांगला ऑप्शन नसेल तर तुम्ही जात पण नाही. हे एवढं प्रॅक्टिकल आहे. मी ग्राउंड सांगतो. आत्ता कॉमेंट्समध्ये भांडणाऱ्या कार्यकर्त्यांबद्दल काय वाटतं? अरे बापरे, तो एक मला वाटतं तो एक वेगळाच प्रकार आहे कार्यकर्त्यांचा. म्हणजे काही बघत नाही कोण आहे समोर आणि काय मुद्द्यावरती भांडण चाललंय. म्हणजे कधीही कुठल्याही न्यूज चॅनलचं लाईव्ह उघडून बघा आणि त्याच्या खालच्या कॉमेंट्स वाचा, म्हणजे जे कोणी येते त्याच्याबद्दल काहीही आलेलं असतं. मला आठवते ते अमुक तमुकची आपली रील चांगली व्हायरल गेली होती महानामारीची, त्याच्या खाली पक्षांचे कार्यकर्ते भांडणं खेळत होते. कॉलेजची स्टोरी कधीची, त्या जोकचा सेन्स नाही, तो लॉजिकल नाही. त्याच्या खाली कुणीतरी येऊन तुम्हाला जगायचा अधिकार नाही म्हणला एक जण खाली येऊन मला. मी त्याला म्हणलं का, तर म्हणे जोक करता तुम्ही. अरे म्हणलं याच्यावरून जगायचा अधिकार कसं. आणि त्याच्यावर तुम्ही पण जोक केला. त्याच्यावर पुन्हा 4-5 करत 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 एका पॉईंट नंतर ते पॉलिटिकलच झालं. परत मी टाकलं की हे पॉलिटिकल नाहीये बाळा, तू चुकीच्या ठिकाणी बांधतोय. तर त्यानं दुसऱ्या रीलवर कमेंट केली हे तर पॉलिटिकल आहे ना. म्हणलं किती रिकामा असशील मित्र आयुष्यात तू. तर हे चालू आहे सध्या की सोशल मीडियामध्ये ना काहीतरी करून. म्हणजे मला तर आठवतंय की जेवढ्या कमेंट्स मी बघतो तेवढ्या कमेंट हा कशा पॉलिटिकल होतील ह्याच्याकडे काही जणांचा कलच असते की पॉलिटिकलच झालं पाहिजे तिच्या आयला, त्याशिवाय मजा नाही. परवा दिवशी एक पोस्ट मी बघितली, ट्रम्प निवडून आले म्हणून. हे ते बरं झालं म्हणे ट्रम्प निवडून आला, जो बायडनपेक्षा तरी बरा दिसेल. मग त्याच्या खाली एक जणानं एका पार्टीची कमेंट टाकली म्हणे तुझा नेता बघ माझा नेता बघ. असं करीत 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 ते आलं की तू कुठला आहेस आणि मी कुठला आहे. तर हो म्हणे मी खानदेशचाच आहे. अरे जळगावचाच आहे का, ते गाववाले निघाले. आणि तिथं फोन नंबर एक्सचेंज केलेत त्यांनी. लिटरली स्क्रीनशॉट आहे माझ्याकडे त्याचा, की एवढं बेकार चालू आहे. आणि पॉलिटिकल वातावरणात त्याचा फायदा होतो, बराच फायदा होतो नरेटिव्ह बिल्डिंगमध्ये. फेक अकाउंट्स काढून कमेंट टाकता येतात छान छान, ज्याच्यानं आपलं नरेटिव्ह सेटअप होऊ शकतं. नाही, तू सोशल मीडियाबद्दल बोलला ना, तर मला अजून एक वेगळंच, कदाचित मला चपला येतील समोर ना, पण अजून एक असं वाटतं की कार्यकर्ता म्हणजे ना तो एक ऑफिशियल ग्रुप असतो गॉसिपर्सचा. म्हणजे मला याच्याबद्दल हे इन्साईट आहे, मला ह्याच्याबद्दल हे इन्साईट आहे, आणि ते असे सगळे एकत्र टाळकी असे 4 येणार आणि भावी गॉसिप करणार. म्हणजे तो जो गॉसिप लीड करणारा ग्रुप असतो ना, मला वाटतं तो कार्यकर्त्यांचा ग्रुप असतो. की मला ह्याच्याबद्दल हे वाटतं, नाही त्याला त्याचं तिकीट ह्याच्यामुळं कापलंय का, तर हा सीन आहे, आणि मग ह्याच्यामुळे हे, आणि मग ते आपोआप ते असं बरोबर ते छोट्या छोट्या सर्कल्समधनं पसरत जातं. फक्त त्याला गॉसिप म्हणत, त्याला खूप गोंडच नाव आहे, थिअरी.
आमची थिअरी आहे. नाही, या साहेबाचं काय झालं, या साहेबांची बहीण त्या गावात आहे, त्या गावातनं 1000 मतं आहेत, ती त्यांना लेट गेली, तिथं पोचलं म्हणून ते गाव नाराज आहे म्हणून ते होणार. अरे काय थिअरी आहे तुझी? काय ह्या चहाच्या टपरीवरती होणाऱ्या थिअरीज आहेत त्या फारफात आता व्हॉट्सअपवरती होतात. परवा दिवशी एक जण म्हणजे आम्ही बोलत होतो आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर खतरनाक चर्चा चालू आहे. मध्येच एक जण म्हणते ते लोकसभा आणि विधानसभेत फरक काय असतो रे मला. अरे मी म्हणलं मित्रा भ्रष्ट नाही झालेला तू, तुला सांगण्याचा अर्थ नाही रे म्हणलं. अरे माझा भारताचा जागरूक नागरिक नाही रे, मला खरंच माहित नाही म्हणलं, मी कामातच असतो रे. अरे म्हणलं तू बिगारी कामावर जातो मित्रा, 2 वाजता माघारी येतो आणि तुझ्याकडे नेट आहे. म्हणलं नेट आहे पण नाही मला माहिती, सांगा. मग त्याला विधानसभा लोकसभा सगळी सांगत बसावं लागलं. तर इथून सुरुवात आहे काय काय जणाची, की राजकारण माहीत बी नाही, हे बी नाही. आता आम्ही एका निवडणुकींमध्ये टॉस म्हणजे टाय झाली होती निवडणूक आणि टॉसवर आली निवडणूक. ती तर टॉस करायची तर ते उमेदवार बाहेर फोनवर शिवाय देतच आला ना, आणि नेमकं तोंडासमोर आम्ही उभ्या. तू असताना हे कसं काय झालं, कोण नाही मतदानाला आलं. मग त्यांची बहीण लग्न करून दुसऱ्या गावी गेली होती. म्हटलं तुमचीच बहीण आली नव्हती लग्नाला, आणि हसली की राव सगळे मागचे माझ्या. ती मरणाचं प्रचंड पेटलं आणि सगळ्या पोरांनी नेलं मला, पण ते टॉस त्या उमेदवाराने जिंकला म्हणून त्या दिवशी हुकलो. नाही तर काय नाही, टप्पाच होता त्या दिवशी आमच्या अंगावर. टप्प्यात कार्यक्रम होता. आणि सोशल मीडियामुळे अजून एक तयार झालं की सोशल मीडियामुळे इन जनरल होऊन गेलं सगळं. मला लय भारी वाटतंय की सगळेजण आता एन्जॉय करायला लागलेत त्या गोष्टी. नरेटिव्ह बिल्डिंग हे सोशल मीडियाचं काम राहिलंच नाही. खरं सांगा, फेक न्यूज कधीपर्यंत वाटत होतं माहिती आहे का मला, तर 2020 वगैरेपर्यंत. 2020 नंतर असं झालं की प्रत्येक गोष्ट ही फेक न्यूजच असू शकते. असं एक मनात गृहीत धरून घेतलंय आपण. आणि काही लोक आपल्यासारखे आता 3 जण फक्त कमेंट वाचायला जातात. चाल नाही काय चालू आहे बघा. मी व्यवस्थित कुठलेही पोस्ट जायचं, कॉमेंट्स वाचायचं, आणि जोपर्यंत मला पाहिजे तशी कॉमेंट सापडत नाही तोपर्यंत स्क्रोल करत जायचं. त्याच्यातही चुकून मग एखाद्यावर रिॲक्शन होते, अरे रिॲक्शन झाले व्हायचं. आणि गंमत अशी आहे, त्यात पण पहिली कमेंट हीच असते, कोण कोण इथं कमेंट वाचायला त्यांनी लाईक करा. ते सोशल मीडियाचा एवढा प्रभाव राहिला, एंटरटेनमेंट आहे. आता हळूहळू लोकांना कळेल. ग्रामीण भागात आहे थोडंफार, शहरात तर ते इन जनरल होऊन गेलंय सोशल मीडियाचं की आणि हे होतच राहतं. आणि त्या रोस्ट कल्चर वगैरे कॉमेडीमध्ये आल्यामुळे ते अजून भयानक होऊन गेलंय. पण त्याच्यामध्ये बेसिक जर शेवटाकडे विषय न्यायचा असेल तर तुम्हा दोघांना आता माझं आहे की लास्ट टाईम तुम्ही चांगला कार्यकर्ता कधी बघितला या आयुष्यात? आठवतच नाही. एक तर कशाला कार्यकर्ता म्हणायचं मला कळत नाही. पण मला ना अजून एक इंटरेस्टिंग वाटतं की मला कार्यकर्ता का आवडतो. म्हणजे या एकूण सिस्टीम बद्दल जर बोलायला गेलो तर मला कार्यकर्ता का आवडतो, होपफुल माणूस असतो. म्हणजे ना त्या सिस्टीम मध्ये होप टाकणारा जो माणूस असतो ना, म्हणजे ती अख्खी मोठं एक यंत्रणा असते जी होप टाकते त्या. म्हणजे नाहीतर खरं तर गॅम्बलच आहे ना. म्हणजे लोकशाही जरी बघायला गेलं तर गॅम्बलच आहे की कोण कार्यकर्ता, त्याची काय आयडिओलॉजी, तो काम करणार का, मी त्याच्यावरती विश्वास ठेवून त्याला मत देणार वगैरे वगैरे वगैरे. या सगळ्या सिस्टीम मध्ये होप टाकायचं काम ना तो कार्यकर्ता करतो की मी आहे, मी आय विल मेक शुअर की मी तुला तुझं काम त्याच्यापर्यंत पोचवील, मी विश्वास ठेवीन त्याच्यावरती. तर तो होपचा जो माणूस आहे ना, तो मला वाटतं ते बेस्ट क्वालिटी आहे त्या कार्यकर्त्याची. धन्यवाद आहे त्यामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं की त्यांनी अजून कुठलंही नरेटिव्ह महाराष्ट्रामध्ये एस्टॅब्लिशच होऊ दिलं नाही कधी. एखादी सत्ता कोणाला दिली नाही, कोणाचं वर्चस्व. काय सुंदर महाराष्ट्राचे कार्यकर्ते आहेत की महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांनी आजवर एका माणसाला पुरजोर होऊ दिलं नाही महाराष्ट्रात सत्तेच्या बाबतीत. काय सुंदर. बाकीच्या सगळ्या राज्यांमध्ये ते होऊन गेलं, महाराष्ट्रामध्ये ते कधीच झालं नाही आजपर्यंत. आणि ठरवून हरवणं, ठरवून चालू मुख्यमंत्र्याला स्वतःच्या मतदारसंघात ठरवून हरवणं हे कार्यकर्त्यांनी करून दाखवलं. वाव. एका मुख्यमंत्र्याचं तर डिपॉझिट जप्त झालं होतं. फक्त आपण ते नाव घेऊ शकत नाही आत्ता, पण डिपॉझिट जप्त झालं. काय सुंदर कल्पना आहे की महाराष्ट्रातले कार्यकर्ते कुठल्याही पक्षाचे असोत, दुसऱ्या किंवा आपल्या पक्षातल्या माणसाला शिरजूर होऊ देत नाहीत. तर ते होप, ती होप आहे त्याच्यामध्ये. तुमच्या ह्याला बोलत होतो मी. तर आज तो प्रश्न राहिलाच की लास्ट टाइम कधी कार्यकर्त्याला भेटला होता चांगल्या. तर हे कार्यकर्ते संपत चाललेत, ह्याचं हे उदाहरण. तर म्हणून प्रश्न विचारला होता की लास्ट टाइम किंवा लास्ट टाइम तुम्ही कार्यकर्त्यांकडे काम कधी घेऊन गेला होता एखादं.
सार्वजनिक काम असेल किंवा वैयक्तिक काम असेल. कारण बघा तुम्ही 15 वर्षाआधी असं होत असतं की DP पाहिजे मला माझ्या शेतात किंवा सोसायटीचं थोडं काम आहे तर आधी कार्यकर्त्याकडे जायचो, कार्यकर्ता नेत्याकडे घेऊन जायचो. बरोबर. आता आपण कार्यकर्त्याकडे पण जात नाही, नेत्यांकडे पण जात नाही. तर हा कनेक्टच तुटून गेला. कनेक्टपेक्षा तो विश्वास संपलाय. हो. म्हणजे मला वाटतच नाही कार्यकर्त्याकडे गेल्यावर ते काम होणार आहे. एक 15 वर्षापूर्वीपर्यंत मला माहिती होतं की ह्यांच्या थ्रू हे काम आहे, नोकरी लावायचं का ह्यांच्याकडे गेलं, आबांकडे गेलं पाहिजे. हे तुम्हाला काय बाबा शेतात लाईट हवी आहे का, अण्णांकडे गेलं पाहिजे. ह्यांच्याकडे जायचं का, नानांकडे गेलं पाहिजे. काहीतरी एक असं ठरलेलं होतं की बाबा ह्या कामासाठी या कार्यकर्त्याकडे आता. आणि ते मला म्हणून ते कार्यकर्ता ही कन्सेप्ट निवडणुकांमध्ये स्टडीसाठी याच्यासाठी भारी वाटते की वृक्षारोपण केलं त्यासाठी खड्डे घालणारा कार्यकर्ता एकच असतो जो दरवर्षी सेम वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाला सेम 50 खड्डे घालतो. त्याला त्याचा कंटाळा येत नाही आणि तो त्याचं श्रेय बी घ्यायला जात नाही कधी. तो कार्यकर्ता निवडणुकीत बी येत नाही कधी. फक्त त्याचं असते की माझ्या गावासाठी 4 चांगल्या गोष्टी व्हायल्यात त्याचं मी काम करतो. तोच कार्यकर्ता निवडणुकीच्या वेळेसच्या नंतर एखाद्या लग्नामध्ये काम करताना दिसतो. तोच कार्यकर्ता दुसऱ्या कामांमध्ये दिसतो. तोच कार्यकर्ता गणपती मंडळांमध्ये दिसतो. म्हणजे जो चांगला कार्यकर्ता असतो तो निवडणुकीच्या राजकारणात पण असतो, तो सामाजिक संघटनांच्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये पण असतो, तो दुसऱ्या 4 चांगल्या गोष्टी करणारा सुद्धा कार्यकर्ता असतो. म्हणजे कार्यकर्ता जो चांगला आहे तो चांगलाच असतो. आणि त्या चांगल्या कार्यकर्त्यांमुळं आपल्यासारख्या लोकांचं आयुष्य थोडंसं सुखकर होतं की आपल्याला जास्त निवडणुकीत लक्ष द्यावं लागत नाही. कारण तो कार्यकर्ता येऊन सांगतो की नाही यावेळेस ह्यांना मतदान करा किंवा त्यावेळेस त्यांना मतदान करा, कारण त्यांचे पॉईंट्स क्लिअर आहेत. बऱ्याच कार्यकर्त्यांना आपल्या नेत्यानं काय केलं आणि त्याच्यावर तुम्ही मतदान द्यावं असं सांगताच येत नाही. हे बऱ्याच कार्यकर्त्यांची गफलत मी बघितली की माझ्या नेत्यानं हे केलं म्हणून तुम्ही त्याला मतदान द्या हे सांगता येत नाही. आणि हा डिफरन्स आहे चांगल्या कार्यकर्त्या. चांगल्या कार्यकर्त्याकडे कमीत कमी 5 पॉईंट असतात की ही 5 कामं केलीत, ही 5 कामं आपण प्रोजेक्ट करतोय आणि त्याच्यामुळं माझ्या नेत्याला मतदान करा. हे एन्काउंटर झालेलं नाही कधी तुमचं ह्या रिसेंट वर्षामध्ये. तर त्या कार्यकर्त्यांची संकल्पना कमी, म्हणजे ते कार्यकर्तेच कमी 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 होत जात आहेत. मला कार्यकर्ता आत्ताच ना कार्यकर्ताच वाटत नाही. हां मला तो सॉरी टू से पण मला असं वाटतं की आत्ताचा जो आपण ज्या बहुतांशी कार्यकर्त्यांबद्दल बोलतोय ते पेड लेबर्स झालेत. ते तेवढ्यासाठी अनपेड लेबर्स पेड नाही. आता आजकाल आता पूर्वीसारखं राहिलं नाही की म्हणजे ज्याला सतरंजा उचलणारे म्हणायचे ते राहिलं नाही. आता सगळ्या पक्षात तुम्हाला बेसिक पैसे मिळतात, तुम्हाला बेसिक काय म्हणतात त्याला तुमचे पेट्रोलचा ह्याचा त्याचा अलाउन्स मिळतो, बिलं सगळं झालंय. आता मगाशी बोलत होतं तसं ते इव्हेंट मॅनेजमेंट झालंय, कॉर्पोरेट कल्चर आलंय. पण फक्त असं झालं की तेवढंच आहे. त्याला आज कुणाकडे जीवन आहे तिकडे तो आहे. मला ना अजून एक थोडंसं एक्सटेंड करत मुद्दा, हे खरं तर सगळं माणूस कार्यकर्ता का बनतो तर अल्टिमेटली त्याला पॉवरच्या जवळ राहायचं. म्हणजे काय म्हणजे एकतर आता मी पाहिलेल्या कार्यकर्त्यांपैकी मला असे क्वचित कार्यकर्ते माहिती आहेत की ज्यांचे पॉलिटिकल ॲस्पिरेशन्स नाही आहेत. सगळ्यांचे काहीतरी पॉलिटिकल ॲस्पिरेशन्स असतात. त्याला काहीतरी उद्याचं हे सीट पाहिजे, ते सीट पाहिजे, काय नगरसेवक बनायचंय, मग स्थायी समितीचा अध्यक्ष बनायचंय, मग हे काहीतरी बनायचंय त्याला. आणि त्याला कायम त्या पॉवरच्या जवळ राहायचंय. मला असं वाटतं की आत्ता ते तेवढे ॲक्टिव्ह कार्यकर्ते पण आपल्याला दिसत नाहीत किंवा असे कार्यकर्ते दिसत नाहीत. कारण त्यांना आता कळलंय की मी ज्या पॉवरवर विश्वास ठेवतोय त्याच्याकडे पण पॉवर नाही आहे. मला ज्या पॉवरच्या जवळ जायचंय तिथं पॉवर पण नाहीये. म्हणजे ती अल्टिमेटली कुठून तरी वरतूनच डिराईव्ह होणार आहे आणि ते हे म्हणजे ज्याच्यापर्यंत पोचायचं ना त्याच्याकडे पण पॉवर नाहीये. तर ते नेते पण इतके पॉवरलेस झालेत की त्याच्यामुळे मग कार्यकर्त्यांना त्याच्याजवळ जावं असं पण वाटत नसेल. म्हणजे आत्ता गेल्या 20-30 वर्षात जी काही सरमिसळ झाली आहे, इकडून इकडं सगळं जे काही झालंय राडा, त्याच्यामुळं कार्यकर्त्याच्याही लक्षात आलंय आपला नेता पण काही म्हणजे अबाधित नाहीये. हो, त्यालाही दिसतंय ना. कारण आता नाव चर्चेत आहे आणि मग ऐन वेळेला त्याला फॉर्म मागे घ्यायला लावतात, त्याचं तिकीट कापतात. म्हणजे मला माझा नेता जरी किती मोठा वाटला तरी तो अल्टिमेटली काय अल्टिमेट पॉवर नाहीये.
त्याच्यामुळे बहुतेक ते असे जे डिसओरिएंटेड झालेले कार्यकर्ते. लास्ट मुद्दा माझा तोच आहे की ही जी सध्याची निवडणूक आहे जी आता 20 तारखेला होणार आहे, त्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांना एवढं महत्व येऊन गेलंय कारण सध्या उमेदवार जास्त आहेत. प्रत्येक मतदारसंघात असलेले सध्या उमेदवार जास्त आहेत, त्यांना कार्यकर्त्यांची गरज आहे. आणि मागच्या 10 वर्षात त्यांनी कार्यकर्ता एवढा ताणलाय की तो कार्यकर्ता बाजूला गेलाय, त्याचे पहिल्यासारखे कनेक्शन्स नाही आहेत. आणि ही संधी आहे आपल्याला मतदार म्हणून की योग्य उमेदवारांना, आपण काय हे पॉडकास्ट त्यासाठीच करतोय फक्त की तुम्ही कुठल्याही पार्टीला मतदान करता वगैरे हे ते गरजेचं नाही, योग्य माणसाला मतदान करा. ही संधी आहे आज. ही संधी मला वाटते की आपण जी जनरेशन होतो, आपण ज्या जनरेशननं सरळ सरळ सत्तेचा काळ बघितला का पहिल्या सुरुवातीच्या 2001-10 पर्यंत, नंतर 10 पासून 20 पर्यंत, आणि आपण जी जनरेशन, आपल्याला ज्या जनरेशननं राजकारण शिकवलं त्या जनरेशननं पण एक चांगला काळ बघितला महाराष्ट्रात. आणि जे आत्ता फर्स्ट टाईम वोटर्स आहेत त्यांना हा काळ बघणं फार गरजेचं होतं असं मला वाटतं. महाराष्ट्रातलं राजकारण गलिच्छ झालं आहे असं लोकांचं म्हणणं असतं आणि माझंही ते म्हणणं आहे. पण ते राजकारणसुद्धा फर्स्ट टाईम वोटर्सनी बघितलं पाहिजे कधी ना कधीतरी की राजकारणात हे सुद्धा होतं, राजकारण असंच असतं. आणि त्यावेळेस मग माणसाचं एक पॉलिटिकल अवेअरनेस आणि पॉलिटिकल करेक्टनेस जनरेट होतो. ज्यांना इन्फ्लुएन्स करणं कार्यकर्त्यांना सुद्धा अवघड जातं. त्यामुळे ही निवडणूक आहे की आपण चांगल्या उमेदवाराला मतदान करणं ही आपली काय कर्तव्य किंवा सेन्स ऑफ ड्युटी जी आहे ती करा. आणि कार्यकर्ते म्हणून कार्यकर्त्यांचं आता मी जाणारच आहे 20 तारखेला. आमचं नरेटिव्ह सेट झालं काय काय करायचं गावात ते. तर एक जोक म्हणून सांगतो की दिवाळीत निवडणूक यायला पाहिजे होती थोडीशी आधी. ज्यावेळेस दिवाळीत एका निवडणुकीला आम्ही गेलो होतो तर मालाचं वाटप, आता जसं फराळ वाटप वगैरे चालतं ना इथं पुण्यात, तसं रेशन वाटप करायचे की तुमच्या घरात 6 उमेदवार आहेत तर 1 किलो डाळ, 2 तेलाच्या पिशव्या वगैरे असं करून करून एका कार्यकर्त्यानं एक आयचर भरला होता की 1 पिशवी द्यायची, 1 पिशवीत आयचरमध्ये टाकायची. आणि ते सोलापूरमध्ये लिलावात विकलं होतं की हे असं पण होतं. त्यामुळे चांगले कार्यकर्ते, वाईट कार्यकर्ते असं काही मी कॅटेगराईज करत नाही. पण मतदान, लोकशाहीसाठी मतदान करणं सध्या काळाची गरज ती आहे. फर्स्ट टाईम वोटर्सला पण तेच गरज आहे की ट्रान्झिशन फेज आहे आणि हे राजकारण असंच असतं. येस, थँक्यू सो मच. तू आलास. आणि कायमच निवडणुका आल्या की इतर सगळ्या गोष्टींबद्दल आपण बोलतो पण कार्यकर्त्यांबद्दल का नाही म्हणून आज हा पॉडकास्ट केला होता. आणि जसा तो कार्यकर्ता होप आहे त्या एकूण सिस्टीममधला, तसं त्याला निराश न करणं हे सुद्धा त्या सिस्टीमचं काम आहे मला वाटतं. नाही तर त्याचा पण होप गेला तर मग हे जरा गंडू शकतं सगळं. तर थँक्यू सो मच. आणि जर तुम्ही पहिल्यांदा हा एपिसोड बघत असाल तर प्लीज नागरिकशास्त्राला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि कॉमेंट्समध्ये सांगा तुम्हाला काय आवडतं या एपिसोडमधलं खास. हो, आणि नागरिकशास्त्र हे अमुक तमुकचंच बाळ आहे, त्याच्यामुळे अमुक तमुकच्याच सेटअपमध्ये आज आम्ही हे शूट करतोय हे सांगण्यासाठी की नागरिकशास्त्र हे अमुक तमुकचाच भाऊ आहे. तर त्याच्यामुळे जा आणि सबस्क्राईब करा, ते आपलंच चॅनल आहे.